नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी जोशी आज परत आपलं जोशी लीगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजचा विषय आहे टिकटॉक इन्कॉर्पोरेशन वर्सेस गार्लँड. ही जी सुप्रीम कोर्टाची केस होती, ही नेमकी केस काय आहे, अभिव्यक्ती फ्रीडम ऑफ स्पीचचं काय महत्त्व आहे आणि आत्ताचे जे सोशल मीडियाचे ॲप आहेत आणि नॅशनल सिक्युरिटीचा जो इंटरेस्ट आहे याच्यामध्ये काय संदिग्धता झालेली आहे आणि शासनाला किंवा जर वाटलं गव्हर्नमेंटला तर कुठले कुठले ॲप बंद करू शकते गव्हर्नमेंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तिन्ही चारही गोष्टींवर अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिले टिकटॉक म्हणजे काय. टिकटॉक ही जी कंपनी आहे ही बायटे डान्स चायना बेस्ड जी कंपनी आहे तिच्याकडे या टिकटॉकची मालकी आहे. आता अमेरिकन गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आलं की या ॲपमुळे अमेरिकेच्या लोकांचा डाटा जो आहे तो चीनच्या गव्हर्नमेंटकडे जातो आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीला बाधा पोचत आहे आणि हे जे आहे त्यामुळे हे ॲप जर चालवायचं असेल या कंपनीला तर त्यांनी हे डायव्हर्स्ट करावं, म्हणजे विकावं एकतर, नाहीतर हे ॲपवर बंदी आणावी. तर या रिलेटेड ज्यावेळेस कायदा होता, आता हे कोर्टात गेले. कोण? टिकटॉक कंपनीवाले लोक कोर्टात गेले आणि कोर्टात गेल्यावर त्यांनी कोर्टासमोर असं सांगितलं की टिकटॉक हे एक काही ॲप नाही आहे, हे फ्रीडम ऑफ स्पीच, अभिव्यक्ती, आपलं आर्टिकल 19 जे कॉन्स्टिट्यूशनचं सांगतं की अभिव्यक्ती, मला बोलण्याचा अधिकार आहे, मला लिहिण्याचा अधिकार आहे. तर आमचं टिकटॉक हे फक्त ॲप नसून ते एक बोलण्याचं माध्यम आहे असं त्यांनी सांगितलं. पण सरकारने बाजू काय मांडली? सरकारने बाजू अशी मांडली की हे नॅशनल सिक्युरिटीला आमच्या बाधा देणारं आहे आणि फ्रीडम ऑफ स्पीच हे जरी असलं तर ॲप थ्रू तुम्ही करू शकता का नाही करू शकत याच्यावर सुद्धा तुमचे बंधनं आहेत. तर या दोन मुद्द्यावर कोर्टामध्ये गेले होते. आता नेमकी ही केस काय आहे मित्रांनो हे आपण समजून घेऊ. टिकटॉक इन्कॉर्पोरेशन वर्सेस गार्लँड. आता गार्लँड हे नाव का पडलं की मॅरिक गार्लँड हे अमेरिकेचे अटॉर्नी जनरल आहेत. त्यांच्या विरुद्ध सरकारतर्फे बाजू मांडल्यामुळे टिकटॉक इन्कॉर्पोरेशन वर्सेस गार्लँड अशा पद्धतीने ही केस झाली. आता आपण हे समजून घेऊ की सुप्रीम कोर्टासमोर कोणते महत्त्वाचे 3 प्रश्न आले. सुप्रीम कोर्टासमोर महत्त्वाचे 3 प्रश्न असे आले की टिकटॉक हे खरंच बोलण्याचं माध्यम आहे का, म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीचला कुठंतरी बाधा पोचवतोय का आपण, सरकारचा उद्देश बोलणं थांबवणं आहे का, ॲपवर नॅशनल सिक्युरिटीमुळे ॲप बंद करणे आहे, आणि तिसरं कंपनीचं म्हणणं बरोबर आहे की नॅशनल सिक्युरिटीचा उद्देश असल्यामुळे गव्हर्नमेंटचं जे म्हणणं आहे की ह्या ॲपवर बंदी आणावी, ह्याच्यामुळे डेटा शेअर होतोय, हे जे आहे तर हे कोर्टाने समजून घेऊन, ह्या केसमध्ये समजून घेऊन डिमार्केड लँडमार्क जजमेंट दिलेलं आहे मित्रांनो. तर या तिन्ही प्रश्नाचं उत्तर असं आलं की गव्हर्नमेंटला पहिल्यांदा अधिकार आहे का असे प्रायव्हेट ॲप बंद करण्याचा? 100% आहे. ज्या ठिकाणी नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट येतो, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटला असं वाटतं की आपला डाटा लीक होतोय, दुसऱ्या गव्हर्नमेंटला मिळतोय, अशा सर्व ठिकाणी गव्हर्नमेंट हा निर्णय घेऊ शकते की ते ॲप बंद करायचं. दुसरं असं गोष्ट आहे मित्रांनो की ॲप हे फक्त तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी वापरू शकता, पण तुमचं ते मीडियम नाही आहे की तुमची अभिव्यक्ती, तुम्हाला बोलण्याचा अधिकारचं हनन केलेलं नाही आहे, पण तुम्ही ॲपवर जे बोलणार आहात त्यामुळे ते ॲप हे डाटा शेअर करते आपला, म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंटचा डाटा चीन गव्हर्नमेंटकडे जाईल, हे नॅशनल सिक्युरिटीला मान्य नव्हतं. म्हणून या कोर्टामध्ये, या सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला की हे टिकटॉकचं ॲप बंद करणे हे अमेरिकन गव्हर्नमेंटला राईट आहे. आणि भारतामध्ये सुद्धा टिकटॉक ॲप ऑलरेडी बंद केलेलं आहे. कारण भारतामध्ये तर भरपूर गोष्टी आल्या होत्या की त्यांचं जे कंटेंट होतं ते कंटेंट ते शेअर होत होतं, किंवा आपली इथली जी नॅशनल सिक्युरिटी होती त्याला सुद्धा बाधा पोचत होती. आता ह्या सगळ्या गोष्टीचा कोणाकोणावर असर होणार आहे मित्रांनो? एक तर जे यूट्यूबर क्रिएटर आहेत, इन्फ्लुएन्सर आहेत, किंवा जे डाटा ॲनालिसिस्ट आहेत, या सगळ्या लोकांवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आपण जर का असं कुठलं टूल वापरून, आपण जर का कुठले बाहेरचं ॲप वापरून जर का माहिती शेअर करत असू, तर लक्षात घ्या की हे ॲपवर बंदी आहे, कायद्यानं गुन्हा आहे तो. त्यामुळे आपण असे ॲप शेअर करू नका आणि त्यावरून कुठली माहिती पण पाठवू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता ह्या केसवरून काय प्रोटेक्शन मिळालं की फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, पण सर्टन लिमिटपर्यंत आहे. किंवा नॅशनल सिक्युरिटीचा इंटरेस्ट ज्यावेळेस येईल गव्हर्नमेंटचा, त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कुठलाही निर्णय घेऊ शकते. आणि जर का एखाद्या ॲपमुळे नॅशनल सिक्युरिटीला बंधन येऊ शकते, किंवा भारताचे सार्वभौमत्व म्हणा की सॉव्हर्निटी म्हणा, डिजिटल सॉव्हर्निटी, याला जर का बाधा पोहोचत असेल तर गव्हर्नमेंट कुठलंही ॲप बंद करू शकते. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून हे समजून घेतलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
नक्की भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.